हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी रुपाली, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, कशा आहात? छान असाल अशी मी अपेक्षा करते. आणि हा जो व्हिडिओ बघताय ना तो जुना आहे बरं का. जरा काय झालं, मला वेळ नाही भेटला आणि गावाकडे पण रेंज नव्हती. तर जसा वेळ भेटेल मी तशी ब्लॉग करून टाकते, तुम्हाला शेअर करते. तर हा धोंड्याचा महिन्यातला आहे. तरी बघा असे धोंडे बनवलेत मस्त. आणि काही पप्पाने दोन्ही जावयांना इन्व्हिटेशन दिलं होतं. तर 3 वर्षांनी धोंडा येतो म्हणल्यावरती नेमकी योगायोगाने आम्ही तिथंच होतो, त्याच्यामुळं केला आम्हाला धोंडा. तर इथं माझ्या बहिणींनी मी धोंडे करून घेतले. आणि इथं माझी आमची शीतल माझी भाऊजाई ही ती अशी छान पुरणपोळी करते बघा. आई पण दोघी मिळून करताय स्वयंपाक. आता हा जो व्लॉग आहे ना 1 महिना झाला लेट झाले जरा, पण तुम्ही समजून घ्या. चला बघा कशी टम्म फुगली पोळी छान. तसं गावाकडनं रेंजचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे ना तिथं खूपच त्याच्या जिओला तर रेंज नव्हती बघा. मग कसं दोन्ही जावई आली इथं, मस्त त्यांना वाढून दिलं, छान जेवण करत होते. आणि त्याच्यात पिऊचं काय चाललं होतं माझ्या. आणि तिथं माझी बहीण आहे आणि तिला पण बोलवलं होतं ये म्हणलं जेवायला. आम्ही सगळे एकत्र बसून असं छान गप्पा गोष्टी करता करता जेवण करत होतो. तर पुरणाची पोळी ना मला खूप आवडते बरं का. आणि हे पिऊचा लाड चालला होता विदूजवळ. तिला खूप इरिटेट होतं, पण ती पिऊला खूप आवडते विदू दिदी. इथं काय मग थोडंसं हे केलं, टिक्का वगैरे लावला आणि ड्रेस घेतला होता दोन्ही जावयांना पप्पांनी. तर माझा भाऊ या तर हा धोंडा जवळपास आमचा 6-7वा धोंडा असेल. 6-6 धोंडे झाले असतील, भरपूर वर्ष झाली ना लग्नाला, त्याच्यामुळं तर योगायोगाने इथं होतो म्हणून झालं. नाही तर आम्ही येत नाही जास्त इकडं. धोंड्यासाठी इतके लांब जायचं यायचं नाही होत ना. हे माझ्या लहान्या बहिणीचे मिस्टर आहेत. आणि कसं ह्या वर्षी ना आईची ओटी भरायची होती. तर मग आम्ही काय केलं, मस्त आईचे पण पाय धुवून मस्त हळदी कुंकू लावून माझ्या आईची पण ओटी भरली मी. असे पाहुणे वगैरे असले ना घरी, गावाकडे असे खूप येतात पाहुणे वगैरे, त्याचं छान वाटतं बघा. आणि हे जे असं दृश्य असं ना ते गावाकडेच पाहायला भेटतं बरं का. आणि माझी बहीण होती, तिने पण आईची मस्त पाय धुवून ओटी भरली तिची पण आईची बहिणीने. तर अशा प्रकारे मी हा छान माझा ब्लॉग तुम्हाला शेअर केलेला आहे. जर आवडल्यास नक्की लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करा. चला मैत्रिणींनो, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.